नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 21 ऑगस्टला राज्यसेवेचा जो पेपर झालेला आहे अर्थात त्याची की आलेली आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना इकॉनॉमीच्या प्रश्नाबद्दल शंका आहे। बरेच विद्यार्थी कॉल करतात किंवा वेगवेगळ्या मार्गाने मेसेज करतात। तर मग त्यासाठी एक सगळ्यालाच संबोधून एक मी व्हिडिओ बनवतोय की कुठं आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची संधी आहे, कुठले प्रश्न हमखास बदलू शकतात आणि मग कुठं आयोगाचं लॉजिक बरोबर आहे। तर या संदर्भातल्या काही गोष्टी मी एकदा क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय। तर मग अर्थव्यवस्थेमध्ये जे काही प्रश्न आहेत तर मग मी ए सिरीजचे प्रश्न घेतलेले आहेत। तर प्रश्न क्रमांक 21 आहे, अर्थात हा किंमत वाढ या चॅप्टरवर आधारित आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रत्येक वर्षी एकतरी प्रश्न किंमत वाढीवर येतोय। पहिला प्रश्न आहे, भाववाढीत पुरवठा बाजूंच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकेल। अर्थात आयोगाने दिलेली सगळी जी काही धोरणं आहेत हे दीर्घकालीनच आहेत, ती कुठली अल्पकालीन नाहीत। पण मग कोणते पर्याय बरोबर आहेत? तर पहिला स्टेटमेंट आहे की बदलती उत्पादन रचना, तर बरोबर आहे। एखाद्या वस्तू किंवा सेवांचं जर मागणी वाढली तर त्यानुसार त्याचा पुरवठा पण वाढला पाहिजे। ही पुरवठा बाजूच आहे, म्हणजे नॉर्मली भाववाढ कशामुळे होते? पुरवठा घटीमुळे होते। तर मग एकतर मागणीत झालेली वाढ असते किंवा पुरवठ्यात झालेली घट आहे, पण प्रश्न आपला कुठला आहे? पुरवठा बाजूचा प्रश्न आहे। तर पुरवठ्यात घट होते त्यामुळे भाववाढ होते, किंवा पुरवठ्यामध्ये वेगवेगळ्या मार्गाने अडथळे येतात त्यामुळे भाववाढ होते। तर मग बदलती उत्पादन रचना, काही वस्तू किंवा सेवांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्याचा पुरवठा नाही, तर तुम्ही काय केलं पाहिजे? ते उत्पादन वाढवलं पाहिजे, त्या वस्तू किंवा त्या सेवांचं उत्पादन वाढवलं पाहिजे। अर्थात मग चैनीच्या वस्तूच्या उत्पादनापेक्षा गरजेच्या वस्तूचं उत्पादन वाढवलं पाहिजे। तर बदलती उत्पादन रचना दीर्घकालीन धोरण आहे। नियोजित आयात धोरण, इथं पण काही विद्यार्थ्यांना शंका आहे बघा, कारण नॉर्मली आपल्या डोक्यात काय आहे की जर आपण आयात करतोय तर ते चुकीचं आहे। पण आपल्या देशामध्ये एखाद्या वस्तूंची किंवा सेवेची जर समजा टंचाई असेल आणि त्यामुळे ती वस्तू किंवा सेवा महाग मिळत असेल तर आपण त्या वस्तूंच्या सेवेच्या बाबतीत काय करतो? मुक्त आयात धोरण स्वीकारतो आणि त्यामुळं किंमत समानतेचे फायदे मिळतात। किंमत समानतेचे फायदे मिळतात, ते आयोगाने याच्यापूर्वी पण प्रश्न विचारलेला आहे। नियोजित आयात धोरण बरोबर आहे। त्यानंतर वाहतुकीवर भर, कारण पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी वाहतूक सुरळीतपणे असणं गरजेचं आहे, त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने पायाभूत सुविधांचा विकास होणं गरजेचं आहे, वाहतुकीवर भर। त्यानंतर काही पेरिशेबल गुड्स आहेत, नाशवंत माल आहेत, त्यामुळे पुरवठा आहे पण कमीत कमी वेळेमध्ये तो माल नाश पावतोय, तर त्यासाठी काही साठवणुकीची सुविधा करणं, तर हे सुद्धा लॉंग टर्म आपलं पॉलिसी आहे। तर हे सगळे चारीचे चारी घटक हे दीर्घकालीन धोरण आहेत आणि अर्थात पुरवठा बाजूंचे प्राबल्य, पुरवठा बाजूंचे सगळे घटक आहेत, त्यामुळे वरील सर्व, अर्थात आयोगाचंही उत्तर वरील सर्व आहे। त्यामुळे इथं काय आपल्याला कुठं स्कोप नाही आहे ऑब्जेक्शन घेण्याचं। पुढचा प्रश्न आहे, अर्थात हा प्रश्न सामाजिक विकासावर आहे बघा। राज्यसेवेमध्ये जो काही सिलेबसला सामाजिक व आर्थिक विकास आहे पैकी सामाजिक विकासावर आहे हा प्रश्न। जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक, फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, या संदर्भात कोणता घटक विचारात घेतला जात नाही? सरळ प्रश्न आहे। तर अपेक्षित आयुर्मान आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी त्याला आपण म्हणतो। बालमृत्यू, ॲक्च्युअली बालमृत्यूच्या ऐवजी अर्भक मृत्यू पाहिजे होतं, इंग्रजीमध्ये ते बरोबर आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी। पण अर्थात इंग्रजी आणि मराठी याच्यामध्ये संदिग्धता असेल तर कुठला विषय म्हणजे कुठली भाषा स्टँडर्ड समजली जाते? इंग्रजी, त्यामुळे तिथं काय आपल्याला ऑब्जेक्शन घेता येणार नाही। पुढं साक्षरता, लिटरसी बरोबर आहे, पण दरडोई उत्पन्न हा जो घटक आहे तो क्लिअर नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे दरडोई उत्पन्न ही संख्यात्मक निर्देशक आहे आणि हे सगळे जे काही बाकीचे पॉईंट आहेत ते गुणात्मक निर्देशक आहेत, तर त्यामुळं कोणता घटक विचारात घेतला जात नाही? दरडोई घटक विचारात घेतला जात नाही। उत्तर पण आयोगाचं 2च आहे, इथेही काय आपल्याला ऑब्जेक्शनचा स्कोप नाही। पुढं एकूण दारिद्र्य दरीविषयी संदर्भात, टोटल पॉवर्टी गॅपच्या संदर्भातला प्रश्न आहे, कोणतं स्टेटमेंट योग्य आहे? तर मग दारिद्र्यरेषेखालची जी काही जनता आहे तर त्यांना त्या दारिद्र्यरेषेच्या वर आणणं, दारिद्र्यरेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन टीपीजी करत असते, तर अर्थात हे बरोबर आहे। हे तुम्ही बघितलं असेल, हे निरपेक्ष दारिद्र्याची संकल्पना आहे आणि अर्थात ते पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे। तर सरळ खालची स्टेटमेंट कटच होत आहेत, मी काय खालचे स्टेटमेंट वाचण्यात पण वेळ घालवत नाही। पुढं इथं काही कुठलं ऑब्जेक्शन नाही। पुढं आता इथं काही लोकांचं कुठं ऑब्जेक्शन आहे बघा। हा प्रश्न दारिद्र्यावर प्रश्न आहे। दारिद्र्यात घट व उपजीविका प्रोत्साहन, दारिद्र्यात घट व उपजीविका प्रोत्साहन
यासाठी भारत सरकारबरोबर संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रमाने पुढीलपैकी कोणत्या कार्यक्रमाला पाठबळ दिलेलं आहे? तर BCD मध्ये कोणाचं काही विशेष ऑब्जेक्शन नाही. तर मग बहुराज्यीय आरोग्य सेवा, व्यवस्था क्षमता सुधारणा, प्रशासन व गुणित उपजीविका पाठबळ, आदिवासी विभाग, राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण, इथं कोणाचं काही विशेष ऑब्जेक्शन नाही. पण काही लोकांचं म्हणणं आहे की इथं ऑब्जेक्शन आहे. सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण, काही विद्यार्थ्यांना वाटतं की मग हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पण हे लक्षात ठेवा, म्हणजे सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण, तर हे लक्षात राहू द्या की नॉर्मली उदाहरणार्थ जर समजा प्रधानमंत्री आवास योजना आहे तर त्याचं टार्गेट आहे की 2022 पर्यंत सर्वांसाठी घरं. तर सर्वांसाठी घरं म्हणजे गरिबांसाठीच घरं आहेत, सर्व गरिबांसाठी घरं. त्यामुळे सर्वांसाठी म्हणजे इथं वेगळा अर्थ घेऊ नका, तर अर्थात गरीब जनतेसाठीच आहे. तर मग सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण, तर हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. उत्तर वरीलपैकी सर्व आहे. आयोगाचंही उत्तर हे वरीलपैकी सर्वच आहे, इथं कुठलं ऑब्जेक्शन नाही. पुढं त्यानंतर लिंगभाव आधारित अर्थसंकल्प महाराष्ट्रानं कधी स्वीकारली? तर 2013. इथं पण काय ऑब्जेक्शन असायचं काय काम नाही, सरळ सरळ फॅक्च्युअल प्रश्न आहे. हा प्रश्न समावेशन, इन्क्लुजन म्हणून राज्यसेवेला सिलेबसमध्ये समावेशन, तर त्याच्यावरला प्रश्न आहे. त्यानंतर हा प्रश्न जो आहे बाललिंग गुणोत्तर जनसांख्यिकी म्हणून राज्यसेवेला जो घटक आहे त्या जनसांख्यिकीवर प्रश्न आहे. 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी होतं? तर अर्थात मग इथं त्या टेबलनुसार बघितलं तर तुम्ही महाराष्ट्र येत आहे. हाही फॅक्च्युअल प्रश्न आहे. पुढं त्यानंतर आता इथं काही लोकांचं ऑब्जेक्शन आहे बघा. जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करणं हे आवश्यक आहे? अर्थात प्रत्येक वेळेस काय आपण वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे रिपोर्ट आपल्याला वाचनात येतातच असं नाही, पण साधारणपणे आपलं लॉजिक आहे की मोठ्या शहरामध्ये कुठले कुठले प्रश्न आहेत तर त्याच्यावर आहे. पुअर लोकल गव्हर्नन्स, खराब स्थानिक प्रशासन आहे. त्यानंतर अत्यल्प वित्त पुरवठा आहे, अर्थात कारण यापूर्वी महानगरपालिकांसाठी सगळ्यात महत्त्वाचा वित्त पुरवठा हा ऑक्ट्रायच्या माध्यमातून होता. ऑक्ट्राय काढून टाकला, आपण LBT आणला आणि पुन्हा LBT पण रद्द केलेलं आहे. त्यामुळे आता महानगरपालिकांना किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या निधीसाठी संपूर्णपणे राज्यावर किंवा केंद्रावर अवलंबून राहावं लागतंय. अर्थात अत्यल्प वित्त पुरवठा ही पण एक समस्या आहे. खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन हे बघतो आपण बऱ्याच वेळा, रस्त्यांची दुरावस्था असते किंवा रखडलेले प्रकल्प आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर वेगाने खालावत जाणारा पर्यावरणाचा दर्जा आहे. शहरातल्या नद्यांच्या प्रदूषणाचे प्रश्न आहेत. मोठ्या प्रमाणात असलेल्या वाहनामुळं एअर पोल्युशन आहे किंवा कचऱ्याची समस्या आहे. अर्थात वेगाने खालावत जाणारा पर्यावरण दर्जा. चारी स्टेटमेंट बरोबर आहे, वरीलपैकी सर्व आहे. तिसरं स्टेटमेंट आहे. अर्थात इथे काही ऑब्जेक्शनचा स्कोप नाही. पुढं आता इथं काही लोकांचं ऑब्जेक्शन आहे बघा. पुढीलपैकी कोणते विधान लिंगभाव असमानता निर्देशांकाला GII ला लागू होते? तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय ऑब्जेक्शन असायचं काम नाही. आरोग्य, सक्षमीकरण, श्रम बाजारपेठ, एकत्र शब्द आहे. श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GII मुळे येते, बरोबर आहे. GII चे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता आहे, एकच्या बाजूला आहे तर तीव्रता आहे. इथेही काही कुणाचं ऑब्जेक्शन नाही. फक्त आता तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काही लोकांचं ऑब्जेक्शन आहे. आंशिक मापन, इथं काही लोक प्रश्न विचारत आहेत किंवा प्रत्येक लिंग गटाला, हे चुकीचं आहे असं वाटतंय. पण हे लक्षात ठेवा, जो यातला जो सक्षमीकरण पॉईंट आहे किंवा महिला सशक्तीकरण जो पॉईंट आहे तर त्याचे आधार कशावर आहे? त्याचे 2 पॉईंट कुठले आहेत? तर स्त्री आणि पुरुषांचं संसदेमधलं प्रतिनिधित्वाचं प्रमाण आणि स्त्री आणि पुरुषाचं माध्यमिक शिक्षणाचं प्रमाण. तर त्यामुळं इथं काही माध्यमिक शिक्षण नाही म्हणलं. प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो. तर आंशिक मापन बरोबर आहे. कारण संसदीय वाट्याबरोबर, संसदीय जागांबरोबर आणखी काय माध्यमिक शिक्षण, फक्त एक घटक सांगितलाय, त्यामुळं आंशिक मापन बरोबर आहे. आणि प्रत्येक लिंग गटाला तर ते बरोबर आहे, कारण स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण आहे, प्रत्येक लिंग गटाला असलेलं प्रमाण आहे. तर अर्थात हे पण बरोबर आहे. त्यामुळं तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, वरील सर्व. इथे काही ऑब्जेक्शन घेण्यासारखं नाही. पण काही लोकांचं हे तिसऱ्या स्टेटमेंटबद्दल ऑब्जेक्शन आहे. आणि अर्थात मी जरी सांगितलं तुम्हाला वाटतंय वेगवेगळे सोर्स सापडत आहेत, तुम्हाला पाठवायचं तर पाठवून द्या, बदललं तर बदल, शेवटी काय. हा सरळ फॅक्च्युअल प्रश्न आहे. सामाजिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून एक राज्यसेवेला जो टॉपिक आहे त्याच्या आधारावर आहे बघा.
खरं तर हा पायाभूत सुविधाकडे जातो, पण राज्यसेवेला असलेल्या सिलेबसमध्ये तो सामाजिक क्षेत्रातील उपक्रम या टॉपिकच्या अंतर्गत येतो. भूमिराशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू आहेत? ही प्रणाली 1 एप्रिल 2018ला अस्तित्वात आली, बरोबर आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली सुरू केली, बरोबर आहे. भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय म्हणजे डिजिटलायझेशन आणि यांत्रिकीकृत व्हावी, ॲटोमेशन न व्हावी यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली, सगळं बरोबर आहे. इथं काय ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय नाही, वरील सर्व. पुढं आता इथं काही लोकांचे ऑब्जेक्शन आहेत बघा, आणि इथं उत्तर बदलू शकतं म्हणण्यापेक्षा हा प्रश्न कॅन्सल सुद्धा होऊ शकतो, पण कॅन्सल का होऊ शकत नाही किंवा का होऊ शकतो तर हे मी तुम्हाला एकदा क्लिअर सांगतो. Rio+20 संयुक्त राष्ट्रीय निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणती विधानं हे योग्य आहेत? तर रिओ परिषद 1992+20 म्हणजे जून 2012 आणि आयोगानं म्हणले की जून 2014. जून 2014 मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पार पडली, तर हे वाक्य चुकलंय, कारण तिथं काय पाहिजे होतं, 2012 पाहिजे होतं. तर हे 100% चुकलंय. 100% काय चूक आहे आणि 100% काय बरोबर आहे हे पहिल्यांदा आपण बघू, म्हणजे उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. तर हे 100% बरोबर आहे बघा. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे या परिषदेमध्ये स्वीकारण्यात आली, कारण या परिषदेचे प्रमुख घटक होते ग्रीन इकॉनॉमी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्यामुळे ग्रीन इकॉनॉमी, हरित अर्थव्यवस्था हे 100% बरोबर आहे. आयोगाचं उत्तर ॲक्च्युली इथं सांगितले कोणते विधान योग्य आहे, यातलं एक विधान योग्य आहे असं आयोग म्हणतंय. तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे. बघू आपण काय. चौथं स्टेटमेंट 100% चूक आहे. या परिषदेत संयुक्त राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. खरं तर मराठीवरून क्लिअर कळत नाही, जर तुम्ही इंग्रजीकडे बघितलं तर ते क्लिअर कळेल काय म्हणतंय. द मेंबर नेशन्स डिपावर्ड युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम इन दिस कॉन्फरन्स. तर सदस्य देशांनी युनायटेड एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या संदर्भातले आपले त्यांचे जे अधिकार आहेत ते काढून घेतले, पर्यावरणाच्या संदर्भातले अधिकार काढून घेतले. तर तसा काही प्रकार नाही, उलट ते त्याच्यासाठीच होतं. त्यामुळे हे पण 100% चूक आहे. आता प्रश्न असा आहे, या परिषदेमध्ये जगासमोर सहस्त्रक विकास ध्येय मांडण्यात आली, ज्याला आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो, MDGs. खरं तर जर तुम्ही पुस्तकात क्लिअर बघितलं तर हे स्टेटमेंट तुम्हाला सापडेल. Rio+20 मध्ये MDGsचं महत्त्व प्रपादित केलेलं आहे किंवा MDGsचं महत्त्व क्लिअर केलेलं आहे. तर त्यामुळं या परिषदेमध्ये जगासमोर सहस्त्रक विकास ध्येय मांडण्यात आली, तर मांडण्यात आली असं न म्हणता त्याचे महत्त्व सांगण्यात आलं. पण मग हे 100% चूक आहे असं पण म्हणता येईल, कारण द कॉन्फरन्स लेड आउट मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स फॉर द वर्ल्ड. तर खरं तर इथं काही लोकांचं ऑब्जेक्शन असू शकतं की अशा प्रकारची मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सचं महत्त्व सांगण्यात आलं, पण ध्येय मांडण्यात आली असा शब्द वापरलाय. पण मग हे त्याला थोडं मिळतं जुळतंय. पण 2 आणि 3 मध्ये जर विचाराल तर अवेलेबल बेस्ट उत्तर, सगळ्यात जवळचं उत्तर कुठलं आहे, तिसरं. पण जर काही लोकांनी या बाबतीत जर काही स्टेटमेंट पाठवली तर हा प्रश्न रद्द सुद्धा होऊ शकतो. पण सगळ्यात अवेलेबल बेस्ट उत्तर आयोगाने जे दिलंय ते 3 नंबर जे आहे तेच बरोबर आहे. पण या संदर्भात तुम्ही ऑब्जेक्शन पाठवू शकता. पुढं त्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे, हे तर 100% चुकतंय बघा. म्हणजे इथं ज्या लोकांचं चुकलेलं आहे तर तुम्हाला 100% तुमचा इथला मार्क वाढणार आहे, कारण इथं आयोगाकडून उत्तर चुकवलेलं आहे. नीती आयोगाच्या चिरंतर विकास उद्दिष्टे निर्देशांक अहवालाप्रमाणे 2020-21 भारताची उद्दिष्टनिहाय कामगिरी असे दर्शवते की, आता हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत हे इकॉनॉमी सर्वे 2021-22 मध्ये जसे तसे आहेत, आणि हे दोन्ही स्टेटमेंट ॲक्च्युली बरोबर आहे. दोन्ही पर्याय योग्य आहेत, पण आयोगाने एकही पर्याय नाही असं उत्तर दिलेलं आहे. तर इथलं म्हणजे 4च्या ऐवजी उत्तर काय येऊ शकतं, येऊ शकतं म्हणजे 100% याचं उत्तर बदलणारच आहे. याचं तिसरं उत्तर येणार आहे, कारण दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. भारताचा निर्देशांक 2020-21 मध्ये 66 पर्यंत सुधारला आहे, 2019-20 मध्ये 60, तर 2018-19 मध्ये 57 होता. 2020-21 मध्ये कोरोना संकट असताना सुद्धा भारताची कामगिरी 15 उद्दिष्टापैकी 8 उद्दिष्टांच्या संदर्भात ही उत्तम राहिलेली आहे. तर या संदर्भातले रिपोर्ट आहेत. तर ही दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, पण आयोगानं दोन्ही पर्याय चुकीचं दिलेलं आहे. तर हे 100% बदलणार आहे उत्तर. इथं तुम्हाला ऑब्जेक्शन स्कोप आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी टेलिग्रामला हे इकॉनॉमी सर्वे 2021-22 त्याची PDF दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा आणखी मी ते देण्यात काही पॉईंट नाही, तर तिथून घेऊन तुम्ही आयोगाला पाठवू शकता. जे कुठला एखादा घटक नाही तर ते मी टेलिग्राम चॅनलवर टाकतोय, तर ते सांगतो पुढं. आता या प्रश्नांच्या संदर्भात पण काही विद्यार्थ्यांना थोडं शंका आहे बघा. सहस्त्रक विकास उद्दिष्ट मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सवर प्रश्न आहे.
तर याची उद्दिष्ट साधण्याच्या संदर्भातली भारत नेमकं कुठल्या स्टेजला आहे? तर खरं तर या संदर्भातली जर समजा तुम्हाला स्टेटमेंट तुमच्या वाचण्यात जरी नाही आली तर आपल्याला त्या प्रश्नाच्या टोनवरनं लक्षात येत आहे की नेमकं काय असेल. मी पहिलं स्टेटमेंट पहिल्यांदा नाही वाचत, पण बी आणि सी बघा पॉईंट कसं आहे. 2015च्या अंतिम रेषेनंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजने बरहुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केला. अर्थात भारत प्रयत्न केला स्टेटमेंट आहे, तर हे असणारच आहे. भारत प्रयत्न करत नाही असं थोडंच आहे, प्रयत्न केला तर लॉजिकली हे उत्तर बरोबरच आहे. महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्त्वाचं आव्हान आहे. महिला सक्षमीकरणाचे काही उद्दिष्ट पूर्ण झालेत का? नाही. महिला सक्षमीकरण अजून एक महत्त्वाचं आव्हान आहे, हे बरोबर असायला पाहिजे. आता ए स्टेटमेंट काय बघा, भारताने अतिशय समपद्धतीने दारिद्र्यातील घट साध्य केली. अर्थात स्वातंत्र्योत्तर काळात किंवा नियोजन काळामध्ये किंवा ह्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत तर याच्या अंतर्गत आपण दारिद्र्यामध्ये घट करण्याचा प्रयत्न केलाय, दारिद्र्य निर्मूलनाचा प्रयत्न केलाय. पण शब्द कसे वापरलेत बघा, भारताने अतिशय समपद्धतीने इन इव्हन मॅनर भारताने अतिशय समपद्धतीने दारिद्र्यातील घट साध्य केली. हे स्टेटमेंट मात्र आपल्याला बरोबर म्हणता येणार नाही, लॉजिकली आहेत बघा. त्यामुळे इथं काही लोकांना शंका होती, तर बी आणि सी उत्तर आहे. फक्त बी आणि सी, आयोगानं पण तेच दिलेलं आहे. इथं काही तसा स्कोप नाही आहे आपल्याला, कारण सरळ उत्तर आहे. पुढं आता इथं काय सरळ फॅक्च्युअल प्रश्न आहे. महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे? महिला e-हाट. पुढं आता इथेही काही लोकांना ऑब्जेक्शन आहेत बघा. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाबाबत नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड ट्राईब्स कोणती विधानं बरोबर आहेत? ही घटनात्मक संस्था आहे की जी 2004 मध्ये अस्तित्वात आली. बरोबर आहे, कारण ही 89वी घटना दुरुस्ती आहे. 89 2003 ची घटना दुरुस्ती आहे आणि ह्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी 2004 पासून आहे, तर ही बरोबर आहे. पुढं म्हणजे एससी एसटी आयोग एक होता, तर त्या एससी आयोगापासून एसटी आयोग वेगळा केला. 89वी घटना दुरुस्ती 2003. मग आता इथं याचं कार्य काय बघा, अनुसूचित जमातीचा हक्क व संरक्षणाच्या वंचनेविरुद्ध विशिष्ट तक्रारींची चौकशी करणं हे आयोगाचं कार्य आहे. अर्थात म्हणजे अनुसूचित जमातींना जे हक्क आहेत किंवा त्यांच्या ज्या काही संरक्षणाचे इश्यू आहेत तर त्या संदर्भात ज्या काही तक्रारी येतात त्या तक्रारीची चौकशी करणं हे आयोगाचं काम आहे. इथं काही वाद नाही कुणाचा, हे बरोबर आहे. पण काही विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे की हे शेवटचे 2 स्टेटमेंट पण बरोबर आहेत. म्हणजे सर्व कसे विचार करता हे पण बरोबर आहेत. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा आयोग काम करतो. आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणं हे आयोगाचं कार्य. जर तुम्ही लक्ष्मीकांतमध्ये जर या नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड ट्राईब्स याची जर कार्य बघितली तर कार्य कसे आहेत, त्यांच्या संरक्षणाच्या संदर्भातल्या काही उल्लंघनाची चौकशी करणं आहे किंवा एसटी समाजाच्या बाबतीत आर्थिक व सामाजिक जे काही नियोजन आहे तर त्या संदर्भात सरकारला वेगवेगळे सल्ले देणे, उपाययोजना सुचवणं किंवा वन उत्पादनांच्या संदर्भात मालकीचे हक्क त्यांना कसे प्राप्त होतील त्या संदर्भात वेगवेगळ्या उपाययोजना सुचवणं, अशा प्रकारचे कार्य आहेत. त्यामुळं ओव्हरऑल शेवटी एसटी समाजाचा सर्वांगीण विकास करणं हे जरी असलं तरी प्रिसाइजली अगदी तंतोतंत हे असं बसत नाही बघा. एकदम प्रिसाइजली साक्षरता दर सुधारणं किंवा महिला सक्षमीकरण हे शब्द येत नाही, कारण त्यासाठी वेगवेगळे आपापले डिपार्टमेंट काम करतात. पण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तुम्ही पाठवू शकता, पाठवायला ना असं काही नाही, पण माझं एक काम आहे ते थोडं क्लिअर करून देणं. हे प्रिसाइजली येत नाही. लक्ष्मीकांत तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला क्लिअर सापडेल. अर्थात हा प्रश्न जरी क्वालिटीचा जरी वाटत असला तर आपल्याकडे इन्क्लुजन किंवा समावेशन नावाचा जो घटक आहे इकॉनॉमीमध्ये तर त्याच्यामध्ये हा येतो. अर्थात ए आणि बी उत्तर आहे, पण तुम्हाला पाठवायचं असेल तर पाठवू शकता. हे पुढं आता हा शेवटचा एक प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था ह्या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात, परव्ह्यूमध्ये येतात? आता इथं काही लोकांचं कुठं कन्फ्युजन आहे बघा, की उदाहरणार्थ समाज गटाधारित संस्था म्हणजे काय, कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन. तर एखाद्या विशिष्ट कम्युनिटीसाठी काम करणारी एखादी NGO आहे तर ते बरोबर आहे. समर्थक संस्था एखादी सपोर्ट ऑर्गनायझेशन आहे, बरोबर आहे. धर्मदायी संस्था आहे, याच्याबद्दल तर कोणाला ऑब्जेक्शन असायचं काही काम नाही, चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आहे. आता इथं काही लोकांचं म्हणणं आहे बघा, औपचारिक व अनौपचारिक गट. तर काही लोकांचं म्हणणं आहे अनौपचारिक गट असल्यामुळे हे चुकलंय.
तर हे लक्षात घ्या. तुम्ही पॉलिटीमध्ये पण बऱ्याच ठिकाणी वाचत असाल की उदाहरणार्थ आपण म्हणतो की काही कंपन्यांना पण काही मूलभूत हक्क आहेत. तर कंपन्यांना मूलभूत हक्क आहेत, पण मग ते कॉर्पोरेट ऑर इनकॉर्पोरेट असा शब्द आहे. कॉर्पोरेट, इनकॉर्पोरेट ऑर नॉट असा शब्द असतो. इनकॉर्पोरेट ऑर नॉट. तर याचा अर्थ एखादी कंपनी रजिस्टर्डच आहे मगच त्याला अधिकार मिळतात असा काही प्रकार नाही. तसं एखादी NGO आहे, तिनं आपलं रजिस्ट्रेशन नाही करून घेतलं म्हणजे ते अनौपचारिक आहे म्हणून तिला स्वयंसेवी संस्था म्हणता येणार नाही असा काही प्रकार नाही. तर औपचारिक आणि अनौपचारिक गट, फॉर्मल इनफॉर्मल ऑर्गनायझेशन हे पण बरोबर आहे. पण या संदर्भात मग जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग 2007चं जे काय पॉलिसी आहे तर त्याची PDF मी आपल्या गुरुकुल प्रबोधिनीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो. अगदी पहिल्या दुसऱ्या पानावरच मी ते लाईन हायलाईट करून दिलेले आहेत. तुम्ही बघा, क्लिअर स्टेटमेंट याच्यामध्ये आहेत हे. पण हे अर्थात हे लॉजिकली प्रश्न होता. तर मग हे खरं तर वरील सर्व आहे. काही लोकांचं थोडं शंका होती तर त्यामुळे थोडं हे क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. ओके, तर मग हे इकॉनॉमीचे प्रश्न संपलेले आहेत. आता प्रश्न खरं तर पेपर चांगला होता का वाईट होता याच्यापेक्षा मी इकॉनॉमी आणि पॉलिटीच्या बाबतीत तर क्लिअर सांगेल. पेपर चांगला होता किंवा वाईट चांगला होता किंवा अवघड होता, सोपा होता अवघड होता, याच्यापेक्षा पेपर क्वालिटी होता. पेपर क्वालिटी होता. आणि अर्थात याच्यासाठी तुम्हाला सर्वकष तुमचा अभ्यास असणं गरजेचं होतं. तात्पुरत्या अभ्यासाचा इथं विशेष काय उपयोग होत नाही, कारण तुमचं वाचन भरपूर आहे, तुम्ही मेन्सचा पण अभ्यास करताय. तर मग तुमचं एक लॉजिक डेव्हलप होतं, त्याच्या माध्यमातून पण बरेच काही प्रश्न इथं सुटत आहेत. पण आता ज्या लोकांना वाटतंय माझा स्कोअर बॉर्डरवर आहे तर मी ते स्कोअर सांगण्याच्या फंदात पडणार नाही. पण मग साधारणपणे आपल्याला लॉजिक लक्षात येतं. म्हणजे कुणी काही जरी म्हणलं तर आपण बॉर्डरवर आहोत, आपण सेफमध्ये आहोत हे प्रत्येकाला कळतं. जे सेफ आहेत तर त्यांनी सरळ राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला काय हरकत नाही. पण ज्यांना वाटतं मी बॉर्डरला आहे तर त्यांनी पुढे येणारी 8 ऑक्टोबरची जी परीक्षा आहे तर तिथं जे काही घटक आहेत तर जे राज्यसेवा मुख्य परीक्षेला आणि कंबाईन पूर्व परीक्षेला अर्थात काही कॉमन घटक आहेतच. मुख्य परीक्षेला इकॉनॉमी आहे, पॉलिटी आहे, जॉग्राफी आहे, हिस्ट्री आहे हे, आणि मेजर चंक आहे हा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा. तर हे विषय इकडं तुम्हाला कॉमनच आहेत. तर त्यामुळे त्या विषयाचा अगदी थरोली अभ्यास करा. आणि मग फक्त तुम्हाला कंबाईन गट बला फक्त वेगळं काय करायचं आहे, सायन्स आणि मेंटल ॲबिलिटी, की जे ऑलरेडी तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेला केलेलं आहे त्याचं फक्त एकदा रिव्हिजन करायचं आहे. आणि मग जी लोक बॉर्डरवर आहेत तर त्या लोकांनी कंबाईन पण करा, की जेणेकरून राज्यसेवा मुख्य परीक्षेचा आणि कंबाईनचा जो भाग कॉमन आहे तो पहिल्यांदा करा. आणि कंबाईन झाल्यानंतर मग पुन्हा मग HRD असेल, सायन्स अँड टेक असेल किंवा पॉलिटीचे कायदे असतील, हा भाग नंतर करा. येतं लक्षात. पण मग अर्थात या टेन्शनमध्ये राहू नका, सरळ पुढचा विचार करा. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतोय आपण. धन्यवाद.